शेतकऱ्याच्या आत्महत्येत निश्चितच अमरावती जिल्हा खूप पुढे आहे. हे काही भूषणावं नाही, परंतु या संदर्भात मी मागच्या अधिवेशनातसुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याची लक्षवेधीसुद्धा मांडली होती. ती चर्चेला गेली. परंतु शासनाचं जे उदासीन धोरण आहे, शासन जे शेतकऱ्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय नगण्य आहे, क्षुल्लक आहे. पण शासन हे कधीही शेतकऱ्यांकडे लक्ष न देता फक्त घोषणांचा पाऊस आहे. मग शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट असेल किंवा अजून काही बांधणी रस्ते असतील किंवा इतर काही धोरणं असतील, ते धोरणं फक्त कागदावर आणि भाषणापुरते या सरकारनं वापरलेले आहेत. हे सरकार शेतकऱ्याकडे कुठंही लक्ष देत नाही. फक्त घोषणाबाजी करून उरबळून सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. परंतु यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पेक्षाही केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणून मी हा प्रश्न मी येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा उचलणार आहोत. आणि याला कारण जी दिवसेंदिवस आत्महत्या होते तो वाढता ग्राफ या अमरावती जिल्ह्याला पाहायला मिळाला. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची शेतकरी ओरड करतायत. तुम्ही या शेतकऱ्यांच्या ओरडीकडे कसं पाहता? काय वाटते, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत शेवटच्या टोकांपर्यंत नाही? शासनाच्या ज्या योजना आहेत, शासनाच्या योजना ह्या फक्त कागदावर आहे आणि त्याच्यात कुठंही एक तर जाचकटी आहेत, त्यामुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. किंवा योजना आहे, त्याचं नाव आहे, पण त्याच्यात इम्प्लिमेंट नाही, त्याच्यात तरतूद नाही. अशा अनेक योजना आहेत की त्याच्यात आजपर्यंत 5 पैसे त्याच्यात नियोजन केलं नाही. म्हणून त्या योजना ज्या आहे त्या तशाच आहेत आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. हिंदी